अराउंड संध्याकाळी 5-5:30 मला उज्जैनला पोहोचू. मजा एन्जॉय केला आम्ही. निघायचंच आहे म्हटल्यावर एक्साइटमेंट होती आणि निघालो आम्ही. मुंबईत थंडी नाही मिळत, थंडीच्या शोधात आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. मस्त गुलाबी थंडी सुरू झाली, मुंबई बाहेर पडली आणि गारवा आलेला आहे. ही इज ड्रायव्हिंग फॉर लाईक so many hours and taking us there, so I am very proud of him. नमस्कार, मी प्रकाश मंचरेकर. मी तनिषा साखरे. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये. तनिषा, आपण आता कुठे चालू तुला माहिती आहे का? हो, मला माहिती आहे. आज आम्ही उज्जैनला चाललोय. ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. आणि जे आम्ही ज्योतिर्लिंग करणार आहे ते महाराष्ट्रातलं म्हणजे तिसरं ज्योतिर्लिंग आहे. 12 मध्ये तिसरं आहे, ज्याचं नाव आहे महाकालेश्वर. तर लवकरच आपण तो प्रवास सुरू करतोय. चला पाहूया आपण ज्योतिर्लिंग. तुम्ही बघताय की सूर्योदय झालेला आहे आणि आपण जो आता प्रवास करतो ते त्याचं थोडक्यात वर्णन आपल्याला हे सांगतील. आपण आता प्रवास कसा करू? इकडनं आपण आता नाशिक क्रॉस केलं जवळपास मुंबईवरनं 5:30 निघून 5:30 निघालो आपण. आता 5:15 झालेले, 10-15 मिनिटात नाशिक गेलो. अराउंड संध्याकाळी 5-5:30 मला उज्जैनला पोहोचू. त्यात आपण चांगले कुठले रस्ता दिसेल, सिनियर दिसतील, आपण काय सामान शूट करूया, मजा करूया. अच्छा, तरी पहाटे किती वाजता निघाला? 5:30 निघालो ना आपण. 5:30ला. सकाळची तयारी कशी होती? मजा एन्जॉय केला आम्ही. निघायचंच आहे म्हटल्यावर एक्साइटमेंट होती आणि निघालो आम्ही. अच्छा, सकाळी आता उज्जैनसाठी तुम्ही काय म्हटले, तयारी काय करून चाललं? असं काहीच तयारी केली नाहीये. हीच आमची तयारी आहे. आम्ही एन्जॉय करायचं एवढं ठरवलंय. बाप्पाचं दर्शन घ्यायचंय. मुंबईत थंडी नाही मिळत, थंडीच्या शोधात आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. मस्त गुलाबी थंडी सुरू झाली, मुंबई बाहेर पडली आणि गारवा आलेला आहे. मजा येते. ओके. तनिषा, तुझी ट्रिप काय सांगू शकते? मला हे देवस्थान जे तुम्ही म्हणताय आपण जातोय ते खूप आधीपासून माझ्या बकेट लिस्ट मध्ये होतं आणि थँक्स टू माय डॅड की तो आम्हाला सगळ्यांना घेऊन जातोय. ही इज ड्रायव्हिंग फॉर लाईक so many hours and taking us there, so I am very proud of him. and माझ्या बकेट लिस्ट मधला एक टिक होणार आहे आज, सो ते तुम्ही बघा. सकाळी मुंबईतला म्हणजेच महाराष्ट्रातला सनराईज बघितला. आता आपण नर्मदा रिव्हरच्या ब्रिजवर उभे राहून मध्य प्रदेशचा सनसेट बघूया.
भस्म आरतीला चाललोय मंदिरात. तरीशा कसं वाटलं महाकाल दर्शन? महाकालचं दर्शन खूप सुंदर झालं. थोडं घाईत झालं, पण बाप्पाला बघण्यासाठी जे पण आम्हाला क्षण मिळाले ते खूप सुंदर होते. आणि अशा प्रकारे आम्ही महाकालचं दर्शन सकाळी 3 वाजता केलं. भस्म आरतीच्या नंतर आम्ही जेव्हा अभिषेक होतो तेव्हा गाभाऱ्याच्या समोर उभे होतो आणि तिकडचे वाइब्स खूपच वेगळे होते आणि तशा प्रकारे आमचं मन सुद्धा खूप प्रसन्न झालंय आता. आणि आता आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला पण लागणार आहोत.
बाबांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे जाणार. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर महाकाल दर्शन येत असाल ना तर नक्की तुम्ही बुकिंग करून या. कारण की भस्मारती जी असते ना ती 3 महिन्या अगोदर बुकिंग करावं लागते. जर तुम्ही इकडचा प्लॅन करत असाल तर हॉटेल बुकिंग आणि भस्मारती बुकिंग ही ऑलरेडी करून या, जेणेकरून तुम्हाला इकडचा त्रास होणार नाही. आजची व्हिडिओ तुम्हाला ही कशी वाटली असेल ना तर नक्की मला कळवा. धन्यवाद. Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.